शेतकरी कर्जमाफी 2026 सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणि 30 जूनच्या आधी शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे शेतकऱ्यांना यादी येऊन त्या ठिकाणी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होत असतानाच सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. अनेक शेतकरी बांधवांना कर्जमाफी संदर्भात त्यांच्या मोबाईलवरती असे मेसेज येत आहेत. तुम्हाला हा मेसेज आला का नाही आणि ह्या मेसेजमध्ये नक्की काय सांगितलं आहे, कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होत असताना या मेसेजचं महत्त्व किती असणार आहे, असे विविध प्रश्न अनेक शेतकरी विचारत आहेत. त्यासोबतच अनेक शेतकरी मित्रांना हे कालपासून परवापासून अचानकपणे मेसेज येत आहेत की अहिल्यादेवी होळकर किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी कर्जमाफी योजना कर्जमुक्ती योजना होणार आहे त्या संदर्भात तुम्हाला आता अधिकची माहिती मिळणार आहे. आता या कर्जमाफीची प्रक्रिया आणि तुम्हाला कधी मेसेज येणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत. तर चला हा मेसेज नक्की काय सांगतोय आणि या मेसेजमध्ये नक्की काय उल्लेख केला आहे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो करत असतो. तर या ठिकाणी बघा आता आपण मेसेज पाहूया. तर प्रिय शेतकरी बंधूंनो, हा बघा 10:03 काल ह्या शेतकरी मित्राला मेसेज आला आहे की प्रिय शेतकरी बंधूंनो, आपणास कळवण्यात आनंद होतो की तुम्ही बँक ऑफ इंडियामधून शेतीसाठी पीक कर्ज घेतले असून महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधा आणि बँक ऑफ इंडियाच्या द्वारे असा मेसेज आहे. तर तुमची समजा बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा तुमची त्या ठिकाणी युनियन बँक असेल, कुठलीही तुमची बँक असू द्या, तुमची कुठलीही त्या ठिकाणी सोसायटी असू द्या, जिथून तुम्ही कर्ज घेतला आहे त्यांचे काही प्रमाणामध्ये मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. आता या मेसेज आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर समजा तुम्हाला मेसेज आला की तुमच्याकडे कर्ज आहे किंवा तुम्ही या योजनेसंदर्भात अधिकच्या माहितीसाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा. तर ज्या शाखेतून तुम्ही कर्ज घेतला आहे त्या शाखेमध्ये जा. त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स असतील किंवा तुमची कागदपत्रांची यादी सर्व व्यवस्थित दिली आहे का ती एकदा तपासून घ्या, जेणेकरून परत जेव्हा कर्जमाफीची यादी येईल तेव्हा कागदपत्र नाही म्हणून तुम्हाला योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार नाही. आपण पाहिलं होतं 2017-2019 दोनही वर्षी जवळपास 10-12 लाख शेतकरी असे होते की ज्यांना कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले होते. असे तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्ही काय करा, जर तुम्हाला असा मेसेज आला तर तुमच्या बँकेमध्ये जा, तुमचा फार्मर आयडी असेल किंवा तुमची ॲग्री टॅक्स नोंदणी असेल, तुमचे आधार कार्ड असेल, असे काही डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी जाऊन फक्त आमची डॉक्युमेंट्स व्यवस्थित पद्धतीने दिलेले आहेत का एकदा तपासा आणि ते व्यवस्थित असल्यानंतर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळवण्यापासून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता कर्जमाफी नक्की कधी होणार आणि ज्यांना मेसेज येणार नाही त्यांचं काय, तर लगेच घाबरून जाण्याची कोणतेही कारण नाही. सगळ्यांना मेसेज येतील असे देखील होणार नाही. काही प्रमाणामध्ये मेसेज येत आहेत. मेसेज आला म्हणजेच कर्जमाफी मिळणार असे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी उल्लेख नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विचारलं की आम्हाला मेसेज का येत नाही, मेसेज का येत नाही. तर लक्षात घ्या, सुरुवातीला कर्जमाफीचा जो टप्पा असणार आहे तो 20,585 कोटींची कर्जमाफी होणार आहे. म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे का, तर पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. खरं तर 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. परंतु आता 30 जून आली आहे, अजून यादी देखील आली नाही. आता जेव्हा यादी येईल, यादी आल्यानंतर त्याच्यावरती ई-KYC ची प्रक्रिया शेतकऱ्यांना करावी लागणार आहे आणि ती ई-KYC प्रक्रिया केल्यानंतर जी रक्कम असेल ती रक्कम शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार आहे. या प्रक्रियेसाठी नक्कीच वेळ लागणार आहे. आता काल देखील बोलताना आपल्या कृषी मंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की 30 जूनच्या आधी प्रक्रिया सुरू होईल. म्हणजेच की लक्षात घ्या, 30 जूनच्या आधी येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भातील सर्वात महत्त्वाची पहिली यादी येऊ शकते आणि ही यादी आल्यानंतर या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे त्या शेतकऱ्यांनी लगेचच आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. आधार प्रमाणीकरण केलं म्हणजे तुम्ही कर्जमाफीच्या सर्व प्रक्रियेपासून पूर्ण झाला आहात आणि आता फक्त तुमची रक्कम जमा करायची आहे. ती रक्कम सरकार बँकेला जमा करणार आहे. तुमचा त्यामध्ये कोणताही रोल नसतो. म्हणून जेव्हा कर्जमाफीची आता यादी येणार आहे, यादीमध्ये तुमचे नाव आहे का हे तपासणे तुम्हाला सर्वाधिक आवश्यक असणार आहे. नाव नसणार तर नावापुढे तुम्हाला मिळालेली कर्जमाफीची जी रक्कम असेल ती रक्कम देखील या ठिकाणी दिली असेल आणि या रकमेमध्ये तुमची रक्कम योग्य आहे का हे देखील तुम्हाला तपासून पाहावे लागेल आणि सर्व गोष्टी योग्य असल्यास लगेच तुम्हाला तुमची ई-KYC अथवा आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे आणि ही ई-KYC केल्यानंतर तुम्ही कर्जमाफीच्या सर्व प्रक्रियेमधून पूर्ण होता आणि तुम्हाला कर्जमाफीची रक्कम देखील जमा होत असते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विचारलेलं की मेसेजचं महत्त्व काय आहे, मेसेज आम्हाला आला नाही, कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका.
ज्यांना मेसेज आला असेल फक्त काय करा, बँकेत जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स दिले आहेत का ते खात्री करा. डॉक्युमेंट जर बँकेने सांगितले की ओके आहेत, काही प्रॉब्लेम नाही, तर तुमचा विषय संपला. कर्जमाफीची यादी आल्यानंतर फक्त आधार प्रमाणीकरण करून घ्यायची आणि तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आता तुम्हाला देखील असा मेसेज आला का नक्की कमेंट करून सांगा आणि कर्जमाफीच्या कोणत्या प्रक्रियेसाठी तुम्ही पात्र आहात ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. योजनेसंदर्भातील तुमचे प्रश्न देखील कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.